फुमाई लोबार फुमाई सासूरवाशी आपलं जीवन आहे. आपल्याकडे सामर्थ्य नाही, स्वतंत्रता नाही आहे, मला मान्य आहे. आपल्या हातात काय आहे? काहीच नाही. आपलं अस्तित्व फार क्षुल्लक आहे. आपलं शून्य म्हणजे नसल्यासारखंच आहे. म्हणजे सासूरवाशी जीवन का चांगलं असतं का? खरं सांगा आई साहेब, असतं का चांगलं? किती त्रास असतो, वैताग असतो. आता ज्या नथीवाले आजी आहेत त्यांना माहीत असेल सासूरवास म्हणजे काय असतो. आता नाही, आताच्या सासवांना सुनाचाच जास्त सहन करावा लागतो. पण पूर्वी खूप फार कठीण परिस्थिती होती महाराज. सगळं जे ताब्यात होतं ना, त्या कुलपाला किल्ल्याच असायच्या आणि त्या किल्ल्यात सासूबाईच्या ताब्यात सगळं परमिशन घेऊन करावं लागायचं. आताचा काळ फार चांगला आहे, सुखीचा काळ आहे. फार हालत सहन केली आहे आमच्या बहिणींनी, फार त्रास भोगावा लागला. सासूरवास चांगला नसतो आणि असं आपलं सासूरवाशी जीवन आहे की नाही? सगळा सासूरवासच, जिकडे जावं तिकडे सासूरवास. आता आज बरं आहे, म्हणणारे चांगले, वाजवणारे चांगले, सिस्टीम चांगली, नाही तर काय काही ठिकाणी सासूरवासच असतो. बरं लोकांना धिंगाणा लागतो. पारंपरिक म्हटलं की लोकांना ते आवडत. परंपरेचं म्हटलं की लोकांना ते आठ्या उठतात का पळवून, कुठून ये सोंग आणला असं म्हणतात लोक. आताच्या तराच वेगळा आहे, कलियुगाचा तरा. कारण कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वत. काय करावं? आम्ही तर काळाला नमस्कार करतो, आम्ही तर सोडूनच दिलंय. आता उगा तुमच्या प्रेमापोटी आलो, नाही तर आता या भानगडीतच पडत. काय करायचं? हालय व्याप आहे महाराज, सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते. बरं नाही सांभाळली मग ती किंमत कदर करीत नाही, आपली कदर करीत नाही. त्यापेक्षा इडी सारखं राहायचं, सासर बाहेर सारखं, काय फंदात पडायचं नाही. ठेविले आनंद ते तैसीचे राहावे. माझा तर ठाम विश्वास आहे, आम्ही काय खातो आपला बाप समर्थ आहे. का म्हणे आम्ही विठोबाचे दास, बस त्याचा दास व्हावा. म्हणून दास त्याचं व्हावं, दुःख व्यक्त करावं, त्याच्या पुढे दुःखाचा परिहार करावा. त्याला सांगावं देवा सासूरवाशी जीवन आहे, आमचं पारतंत्र्यात जीवन आहे, आमची इच्छा आहे तुझ्या दर्शनाची, पण आमच्या प्रतिबंध आहे. आणि खरं सांगतो, आपण जे जे प्रयत्न करतो ते वाया का जातात? तर आपला जे काही दुराग्रह आहे ते आपण धरून बसतो. लोक त्यालाच खरं साधन समजतात. असं नाही, एक साधन घेतल्यानंतर ते सोडावं लागतं. लोक त्याला चिपटून बसतात. लोकांना वाटतं तेच खरं आहे, असं नाही. मला दिल्लीला जर जायचं तर एकच साधनाने जाता येईल का? मला पंढरपूरला जर जायचं तर मला पारनेरमधून लगेच गाडी भेटेल का? आता एखादा भाग्यवान असेल, एखादी चांगलं डेपो जर असेल, एखादा पुण्यवान तर डायरेक्ट भेटेल. पण त्याला चेंजेस करावं लागेल ना, का लगेच भेट? प्रयत्न प्रयत्न प्रयत्नांती परमेश्वर आहे, बरोबर की नाही? म्हणून आपली आवड आणि आपली गरज हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला त्या आत्मबोधाबद्दल, त्या परम बोधाबद्दल आवड पाहिजे. आत्मारामाची आपल्या चित्तामध्ये आवड पाहिजे. रोज वाटलं पाहिजे की आपल्याला त्याचं दर्शन व्हावं, ही इच्छा घेऊनच आपण उठलं पाहिजे, बरोबर की नाही? आपल्यासोबत तो असावा, हीच आपली आकांक्षा मनीषा असली पाहिजे. पण दुर्दैव काय, महाराज म्हणतात आम्ही किती प्रयत्न करतो तर हे सगळं वायाच गेल्यासारखं दिसतं. आपलं वाया जाऊ नये. वाया गेलं म्हणजे चांगलं आहे का? लोक म्हणतात चांगलं पोरगं होतं, त्याचं आई चांगली, त्याचा बाप चांगला, पण पोरगं वाया गेलं. वाया गेलं म्हणजे काय? त्यानं पराक्रम केला नाही, त्यानं काय झेंडा गाडला नाही. वाया गेलं म्हणजे त्यानं त्यांच्या कुळाला कलंक लावला, काळिमा फासला, असंच त्याचा अर्थ आहे. वाया गेल्याचा अर्थ चांगला निष्पन्न होत नाही. म्हणून लक्षात द्या, वाया आपण जाऊ नये, काय कोणात गुंतू नये. त्या परमेश्वरामध्ये आपला जीव गुंतला पाहिजे. आपल्या जीवाची आवड तो, कारण तुम्ही रात्री ऐकलं ना, आवड आहे देवाची. देवाला काय आवडतं ऐकलं रात्री तुम्ही? त्याला दुसरं काही आवडत नाही. लोक त्याला प्रलोभनं दाखवतात, नारळ फोडतील, काय काय करतील, त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. तो काय पागल बिगल नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकाळामणी, धन्य तुझी विठोबा. सोपं नाही महाराज, त्याला व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे. आमचे महाराज म्हणतात आपल्याला काय करायचं हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. मोघम चालत नाही. मोगाशा मोग कर्मण, अशा मोघम लोक, आणि मोघम लोकच फार झाले. त्याचा फार वैताग होतो आणि फार किचकट काम आहे. जाऊ द्या, किती बोललं तरी म्हणजे राग माझाच येणार आहे ना, तू माझा तोटा आहे. मी आता विचार करतो काय बोलायचं नाही. आपला आवेश फार कमी केला, यायचं चिंतन सांगायचं, त्या मर्यादित बोलायचं, कोणाला आवडो न आवडो. आपलं तर असं आहे का, ईश्वर बुद्धी पूजेला का चुरू म्हणून गांजल. कोणी आपल्याला हार घालू की कोणी जोड्यानं मारू, आपलं काय
हेतू नसतो आणि चांगल्या वाईटाच्या पलीकडची आमची भूमिका आहे. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला हे शिकवलं. कोणी चांगलं म्हणून त्यांना त्यांचं कौतुक करायचं, कोणी शिव्या दिलं म्हणून त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायचं नाही. आम्ही समत्व पाहतो, कारण समत्व असणं हा वारकरी संप्रदायाचा अद्वैत तत्वज्ञानाचा मूळ हेतू आहे. म्हणजे सर्वाभूती पाहे एक वासुदेव हा सिद्धांत सर्वश्रेष्ठ, आणि तो आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून या अभंगाच्या माध्यमातून ही प्रार्थना आहे. आणि प्रार्थना मला वाटतं देव ऐकतो, कुणीही केली तरी ऐकतो. तो हरिभक्ती पारायण नसला तरी ऐकतो. तो गजेंद्र का हरिभक्ती पारायण होता का सांगा बरं? तो तर भक्त नव्हता देवाचा, त्याचं ऐकलं की नाही सांगा बरं? बरं भक्ताचेच ऐकतो की नाही? समजा लोक म्हणतात द्रौपदीचं ऐकलं, नाही नाही, त्या गजेंद्राचं सुद्धा ऐकलं की नाही? वाल्या कोळ्यानं त्याला आळवलं, ऐकलं की नाही? आजामेळानं त्याला आळवलं, ऐकलं की नाही? तो ऐकतो महाराज. आपल्यासारखे दोनच कानं नाही त्याला, श्रवण इंद्रिय हजारो कान आहे. मुंगी के असं म्हणतात ना, त्या चिंटी के पाव में घुंगरू बजते वो भी अल्लाह सुनते. तर आपली प्रार्थना, आपली साध, आपली हाक त्याला ऐकू जाईल की नाही? रोज प्रार्थना करा देवाला. काय कोणापुढे झुकू नका, नाही तर लोक कोणाच्याही मकलाशा, कोणाच्याही हाजी करतात. ही सगळी कसली मंडळी आहे? नीचे लोक आहेत. त्यांचे पाय तळवे चाटू नका. देवापुढे जाऊन देवप्राप्ती करता व्हावे अति नीच व्हावं महाराज, परंतु देवाकरता आपला जन्म गेला पाहिजे असा प्रयत्न माझ्यासहित आपण सर्वांनी करावा. मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मी फक्त सांगायचं, मी काही करायचं नाही असं नाही. मी पण तुमच्यातलाच आहे. तुम्हाला जे सांगतोय ते आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपलं साध्य हा परमात्मा असला पाहिजे, पण त्याच्याकरता प्रार्थना करावी. म्हणून प्रार्थना शिकवतात. सर आहे मला सांगा, शाळेत गेल्यानंतर सुरुवातीला काय होतं? प्रार्थनेशिवाय त्या विद्या मंदिरामध्ये जातच येत नाही महाराज. मंदिरात गेल्यानंतर सुद्धा काय करावं लागतं? प्रार्थनाच करावी लागते. प्रार्थना ही बळ देते माणसाला, प्रार्थना ही शक्ती देते. आणि प्रार्थना जर केली ना, त्या परमात्म्याला प्रकट करता येतं. याची देही याची डोळा, दुसऱ्या जन्माची वाट पाहावी लागत नाही. कारण दुसरा जन्म कुठे पाहिला? झाडा झुडपाचा भेटतो, कुत्र्या मांजराचा भेटतो, कशाचा भेटतो? कोणी पाहिलं? म्हणून हा माणसाचा जन्म आहे. आपण वाया घालू नये. आपलं जे साया असतं ते वाया जाऊ नये, बरोबर की नाही? आपलं जे वेच आहे, आपल्या आयुष्याचा वेच झाला पाहिजे, आपला नाश नाही झाला पाहिजे, असा या अभंगाचा एक मर्यादित अर्थ मी आपल्या पुढे मांडला. ज्यांच्या कृपेने मांडलाय त्यांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. चित्तनेरी अवलोक मुख बहु वाटे दुःख फुटो पाये हृदय. कागासा सुरवासी मज केले भगवंता, पुलिया सत्ता स्वाधीनता ते दाई. मला हा अभंग फार आवडतो, माझ्या फार आवडीचा विषय. मी रोज म्हणतो बरं, आमच्या बाबांपुढे गेलं की आमच्या बाबांना प्रार्थनाच करतो, आमचं काम जाऊ दे आणि आमचं काम राम होऊ दे बाबा, दुसरं काही नको आम्हाला. काय पाहिजे बरं? बाकी काही मिळवलं तरी इथे सोडून जायचं. म्हणजे घेऊन जाता येईल त्याचा संग्रह करणं चांगलं आहे. तुम्ही म्हणाल मग आता तुम्ही जाताना काही नेणार की नाही? आपलं तसं नाही. आपलं ॲग्रीमेंट नसतो, आपली डिमांड नसते. कारण इथे ही सेवा आहे आणि ही सेवा आपण सेवा भावनेनेच करावी, आमचा हा नियम आहे. कारण पुढे प्रायश्चित्त जर करायचं जर असेल, पुढचा त्रास जर जाच वाचवायचं जर असेल, तर कशाला आणखी पाप वाढायचं, बरोबर की नाही? म्हणून प्रामाणिकपणाने पवित्र भावनेने सद्गुरूंच्या कृपेनं स्फुरलेलं चिंतन मी आपल्यासमोर मांडलं. आपल्या सर्वांचं सहकार्य त्याला लाभलं, मी आपल्याला धन्यवाद देतो. आता वाकडे नीट देव जाणे, तुम्हाला आवडो की ना आवडो हा काय माझा प्रश्न नाही. देवाला आवडावं आपला विषय, साधू संतांना आपला विषय आवडावा, याच्याकरता आमचे प्रयत्न असतात. आणि म्हणून तो प्रयत्न 100% करण्याचा मी प्रयत्न केला. आदरणीय राऊत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं आहे. आपलं 74 वर्ष या सप्ताहाला पूर्ण होत आहेत. त्यांनी सांगितलं आमचं पुढचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. या ठिकाणी मोठा उत्सव या ठिकाणी होणार आहे आणि त्याचे साक्षीदार आपण सर्वांनी व्हावं असे मी प्रार्थना करतो. मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि माझ्या विचारांना या ठिकाणी पूर्णविराम देतो. एखाद्याला बोलण्याच्या ओघातून जर रागवून बोललं असेल तर मला क्षमा करा बरं, कारण मी तुमच्या लेकरासारखा आहे. आणि आडांनी म्हटलं, आज्ञांनी म्हटलं की चुका होतात, त्याच्या चुका
या पदरात घेण्याचा विचार आपल्याकडे असला पाहिजे. एखाद्याला सांग, कारण काय मी चुकलो का मागे नेणे, चुका करतच आलो ना आपण. लगेच एखादा बोलायला थोडीच लागला, लगेच एखादा चालायला थोडीच लागला, चुका करत करत शहाणं व्हावं. बरोबर की नाही दादा? म्हणून चुकलो असेल, माझ्याकडून गलती झाली असेल तर मला क्षमा करा. इंसान से गलती हो जाती है. कारण एकदा चुकतो माणूस, दोनदा चुकतो मूर्ख, तीनदा चुकतो सैतान, कायम कायम चुकतो पाकिस्तान, आणि सगळ्यांच्या चुका पोटात घालतो तो हिंदुस्तान. हिंदुस्तानी आहात म्हणून मज लेकूर वाचेने बोले, तुमचे कृपाळू पण दिले, चेले हे जी जाणवले, या लागे बोलिलो मी विठ्ठल जय जय. जय जय विठ्ठल जय